तुमच्या घरामध्ये तुम्हाला अचानक मुंग्या दिसायला लागल्या आहेत का? विशेषतः काळ्या मुंग्या किंवा लाल मुंग्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात, स्वयंपाकघरात, देवघराच्या आसपास दिसत आहेत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपल्या भारतीय परंपरा आणि लोकमान्यतेमध्ये घरात दिसणाऱ्या मुंग्यांनाही काही संकेतांशी जोडले जाते. विशेष म्हणजे काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या वेगवेगळ्या मान्यता आहेत, पण याचा अर्थ असा नाही की मुंग्या दिसल्या म्हणजे नक्कीच पैसा येणार किंवा काहीतरी वाईट घडणार. या गोष्टी प्रामुख्याने लोकमान्यता किंवा पारंपरिक समजुती यांच्यावर आहेत. मुंग्या दिसण्यामागे अन्न, गोड पदार्थ, ओलावा किंवा हवामानातील थोडासा बदलही असू शकतो किंवा नैसर्गिक कारणेही असू शकतात. तर चला मग जाणून घेऊया, घरात काळ्या मुंग्या दिसणे शुभ असते की अशुभ असते? काळ्या मुंग्या घरात दिसणे अनेक ठिकाणी शुभ मानले जाते. लोकमान्यतेनुसार काळ्या मुंग्या मोठ्या संख्येने घरात दिसत असतील तर त्यांचा संबंध समृद्धी आणि सुख शांती चांगल्या काळाशी जोडला जातो. विशेषतः त्या शांतपणे एका दिशेने जात असतील आणि घरातील वस्तूंना नुकसान न करता. काही परंपरांमध्ये समजुतीनुसार काळ्या मुंग्यांना अन्न देणे देखील चांगले मानले जाते. म्हणूनच घरात काळ्या मुंग्या दिसल्या तर लगेच त्यांना मारण्याऐवजी शक्य असल्यास त्यांना सुरक्षितपणे बाहेर जाण्याचा मार्ग दाखवा किंवा थोडेसे अन्न बाहेर ठेवा, ज्याने त्या तुमच्या घरातून बाहेर निघून जातील. काळ्या मुंग्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर काळ्या मुंग्यांना लक्ष्मीचे स्वरूपही समजले जाते. असे म्हणतात की काळ्या मुंग्या अचानक घरामध्ये दिसल्या त्याचा असा अर्थ होतो की तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये धनप्राप्तीही होणार आहे किंवा तुमचे अडकलेले पैसे असतील, तुम्ही कुणाला काही दिलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला परत मिळण्याची अपेक्षा यामुळे होऊ शकते. हा याचा संकेत आहे. काळ्या मुंग्या दिसणे हे शुभ स्वरूपाचे मानले जाते. दुसरा संकेत असा आहे की जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर अचानक काळ्या मुंग्यांचा खूप सारा जमाव दिसला तर हे तुमच्यासाठी एक चांगला संकेत सुद्धा आहे. तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे. तुम्ही जर एखादं नवीन कार्य सुरू करणार असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरघोस यशप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे धनप्राप्ती होणार आहे, धनलाभ होणार आहे किंवा तुमचे रखडलेले पैसे असतील तर ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. काळ्या मुंग्या ह्या शुभ स्वरूपाच्या मानल्या जातात कारण त्या शांत असतात, त्या कुणालाही चावा घेत नाहीत, त्या त्यांचं काम करत असतात. काळ्या मुंग्या ह्या खूप मेहनती मुंग्या मानल्या जातात. तर आता बघूया, लाल मुंग्या दिसणे शुभ असते की अशुभ असते? लाल मुंग्या दिसल्या की अनेक लोक लगेच घाबरतात आणि याला अशुभ स्वरूप मानतात. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे की लाल मुंग्या दिसणे म्हणजे काहीतरी वाईट होणार असे काही सिद्ध झालेले नाहीये. लोकमान्यतेमध्ये मात्र लाल मुंग्यांना कधी कधी घरातील तणाव, वादविवाद, अनावश्यक खर्च, अस्तव्यस्त वातावरणाशी जोडले जाते. पण याचा असा अर्थ होऊ शकतो का की लाल मुंग्या दिसल्या म्हणजे काहीतरी संकट येणार, काहीतरी वाईट होणार? प्रत्यक्षात लाल मुंग्या घरात येण्यामागे अन्नाचे कण, गोड पदार्थ, ओलावा किंवा त्यांना योग्य वातावरण मिळणे हे सुद्धा जबाबदार असू शकते. काही मान्यतानुसार लाल मुंग्यांना मंगळाशी जोडल्या जाते. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या आल्या तर तुमच्यावर काहीतरी संकट येईल, तुमची धनहानी होईल किंवा तुमच्यासोबत काहीतरी वाईट होईल असे यामध्ये काही मान्यतांनुसार सांगितले जाते. याचा काहीही पुरावा नाही आहे की लाल मुंग्या घरामध्ये आल्यामुळेच तुम्हाला त्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. काही वेळेला असं होऊ शकतं, पण ते क्वचितच आहे की त्यामागे मुंग्या आपल्याला संकेत देत आहेत की लाल मुंग्या आल्या आणि तुमच्यावर एखादं संकट आलं, तुम्हाला दिसल्या आणि त्यामुळे तुमच्यावर काहीतरी वाईट विघ्न आलं, तर हे सुद्धा होऊ शकतं, पण हे क्वचितच आहे. लाल मुंग्या ही तेवढ्याच शुभ आहेत जेवढ्या की काळ्या मुंग्या तुमच्यासाठी शुभ आहेत किंवा या दोन्हीही शुभ अशुभ काहीच नाही. ही फक्त तुमची मनाची भ्रांती आहे की लाल मुंग्या दिसल्या म्हणजे तुमच्यासोबत काहीतरी वाईट होईल आणि काळ्या मुंग्या दिसल्या म्हणजे तुमच्यासोबत काहीतरी चांगलं होईल. यामध्ये कोणतेही तथ्य नाही आहे, पण ही लोकमान्यता आहे. काही लोकांना याचा अनुभव आहे. जोपर्यंत आपल्या स्वतःला याचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपण याला सत्य समजणे हे थोडं अवघडच आहे. काही जण काळ्या मुंग्यांना सकारात्मक आणि लाल मुंग्यांना नकारात्मक मानतात, पण फक्त मुंग्यांच्या रंगावरून घरात काय होणार हे ठरवता येत नाही. म्हणूनच दोन्ही मुंग्या दिसल्या म्हणून घाबरून जायची गरज नाही. याकडे तुम्ही पारंपरिक मान्यता म्हणून पाहू शकता, पण त्यावरून भविष्यातील घटना निश्चित आहे असा निष्कर्ष मुळीच काढू नका. मुंग्या घराच्या स्वयंपाकघरात दिसतील
त्याचा असा अर्थ नाही की त्या काहीतरी तुमच्यासोबत वाईटच घडून आणतील. यामागे तुमच्या घरातील काही पदार्थ सुद्धा असू शकतात जे त्यांना तिकडे अट्रॅक्ट करत आहेत. मुंग्या दिसणे हे आपल्या आयुष्यात नक्की पैसा येणार किंवा नक्की खर्च होणार याची भविष्यवाणी नाहीये. काळ्या मुंग्यांना शुभ आणि लाल मुंग्यांना अशुभ मानण्याची काही परंपरा समजूत आहे, पण त्या लोकमान्यता आहेत, वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले संकेत नाहीत. त्यामुळे मुंग्या दिसल्या म्हणून तुम्ही मुळीच घाबरू नका. आणि हो, मुंग्यांना विनाकारण मारण्याऐवजी शक्य असल्यास त्यांना सुरक्षितपणे बाहेर जाण्याचा मार्ग द्या. तुमच्या घरात काळ्या मुंग्या जास्त दिसतात, लाल मुंग्या, आणि तुम्हाला मुंग्यांशी संबंधित अशी काही घटना अनुभवली आहे का? असेल तर ती कमेंट मध्ये सांगा. तुमच्या कमेंटवरून पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयांवर करायचा हेही मला कळवा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.